15 चेंडूमध्ये 48 धावा ज्यांना बनवल्या होत्या तोच विकास मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 29 धावा. चाकण संघ समोर आहे आणि प्रशांत गोलंदाज मार्कवर सज्ज झाला. पहिल्या फेरीमध्ये ज्यांना 15 चेंडूमध्ये 48 धावा बनवल्या होत्या विकासनं तोच मात्र सलामीला आला आणि 29 चा टार्गेट इथून फोडेल का पाहायचा. 29 धावा चेस करायच्या आहेत आणि अगदी मागला पाय वाकवला होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन व्यवस्थित झाला नाही परंतु एक धाव मात्र विकासनं मात्र घेतल्या. खातं ओपन केलं एका धावनं. पहिल्या चेंडूवर एक धावाला इथं फटका फसलाय. चेंडू खाली येतोय पप्पू आणि पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय काशीनाथच्या विरोधात. काशीनाथची विकेट. अक्षय वन डाऊनला येतोय अक्षय. काशीनाथ मात्र आपला खाताना खोलता तो बाद झालाय. काशीनाथ मात्र बाद झाला. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. प्रशांत हावी ठरला. 29 धावांचा पाठला करायचा. इथून मात्र सफल झाला होता परंतु चेंडूला डॉट. प्रशांत देखील अगदी बॉलला स्पिन करतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेर वलन देतोय. बॉलला अगदी नाचवतोय. पुन्हा एकदा अक्षय. इथे फटका फसला. निशांत चेंडू खाली येतोय आणि अक्षयची पारी इथून होईल समाप्त. अक्षय बॅट टू डकआउट. दुसरा धक्का. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावा दाखल आपण पाहतोय एक. हॅलो. तर आमचे प्रमुख पाहुणे माननीय मंगेश दादा कायनकर यांचं आगमन होतं. विनंती असेल की या मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचा. तसेच माननीय गोपाल सरपंच साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा. मोलाचा वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं देखील जय भवानी आंबेडकर पेन मैत्री ग्रुप चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. नशिबाची साथ देखील निगडावाडी संघाच्या बाजूने लागली. नशिबाने देखील साथ दिली. सहा चेंडू आणि धावा बनवायचे आहेत 24. धावींची गरज आहे. अनंताला मात्र दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलं. इथून फटका फसला. महत्वाची विकेट आहे आणि विकास होईल बाद. जी विकेटची गरज होती या चाकण टीमला ती मात्र इथून मात्र प्राप्त झाली. विकास एक महत्वाची विकेट होती
ती विकेट देखील प्राप्त झाली आहे. विकास डगआउट मध्ये येतो. आता मात्र 5 चेंडू 24 धाबा. सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्यांना पहिले षटक हाताळलं होतं. 7 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाला मार बसला. 21 धावा त्यानं खर्च केल्या. 28 धावा. 29 बनवायचे आहेत. दुसरं षटक प्रगतीपत्रावर सुरू आहे. सचिननं चेंडूला मात्र मिड विकेटला खेळून काढल्या. मिड विकेटच्या दिशा दाखवल्या, परंतु एकापेक्षा जास्त काय हाताला लागणार नाही. एकच्या मदतीनं 10 फलक मात्र जाऊन पोहोचेल. 2 गडी बाद 6, 3 गडी बाद 6. चार चेंडू 23. अनंता गोलंदाजाला आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र फेकावा लागेल. एक अतिरिक्त धाव इथून मात्र जोडली जाईल. 4 चेंडू 22 धावा. 4 मध्ये 22. इथून उडवला, तुडवला, फोडला. चेंडू थांबणार नाही या सीमारेषीच्या बाहेर. तेरा धावा 10 फलकावर आपण पाहतोय. आता मात्र 3 चेंडू 16 धावा. अजून 2 मोठे प्रहार येतील का पाहायचा. छोटासा फलंदाज आहे आणि या षटकाराला अगदी लांब ठेवलाय, परंतु चेंडू आला डाट. 2 चेंडू 16 धावा. 2 चेंडू मध्ये 16 बनवायचे आहेत. इथे मात्र सामना चाकांच्या बाजूनं झोकला. एखादा भीमर चेंडू आला तर निगडावाडी संघ मात्र पुन्हा एकदा वापसी करेल, परंतु ती चूक होईल का गोलंदाजाकडून पाहायचा. एकच धाव. आता मात्र सामना झुकला. सिद्धविनायक चाकणच्या बाजूनं लेग स्टंपच्या बाहेर. चेंडू वाईट. एक धाव इथून जोडली जाईल. टोटल होईल 15. पहिल्या षटकामध्ये 7 दिल्या होत्या सचिननी धावा, परंतु त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाला 21 धावा. परंतु काय मैदानाच्या आतमध्ये घडतोय. अनंता गोलंदाजी मार्कवर आहे आणि दुसरा वाईट आला. 3 वाईट आले. अनंता गोलंदाजाला आपण पाहतोय 3 वाईट. शेवटचा चेंडू आहे. आता काय होईल. डॉट बॉल. वेशवी संघाचा कर्णधार आणि चाकण संघाचा कर्णधार टॉस मिळवण्यासाठी यायचा आहे. तसेच अतिथी देवभव पाहुण्यांचं इथं स्वागत करायचं आहे. म्हटलं अतिथी देवभव, आणि आज आमच्या इथे संलग्न 4 दिवस हे सामने रंगतायत आणि 4 दिवसाचे या सामन्याचा आजचा शेवटचा दिवस. अति गोडाचा दिवस पाहिला तर 4 दिवस 3 दिवस सतत सुरेख आणि अति सुंदर असे मॅचेस झाल्या. आजचा शेवटचा दिवस. मैत्री ग्रुप चषक. तर मी वळतो पाहुण्यांकडे. ग्रुप पंचायत आंबेघरचे सरपंच
माननीय श्री गोपाळ राजा वाघमारे यांचं स्वागत करायचं आहे. दप्पा वाघमारे यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. मायेची उपदार शाल आणि पुष्प देऊन श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. कॅमेरा टाळ्या वाजवायच्या आहेत. तसेच त्यांच्या साथीला कधी हा शब्द टाकला आणि खाली पडू दिला नाही असे आमचे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मंगेश दादा काहीनकर यांचं सुद्धा इथे आगमन होतंय आणि त्यांचं स्वागत करायचं आहे. सुरेश वाघमारे कम ऑन द स्टेज. सुरेश वाघमारे यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होईल. मायेची उपदार शाल आणि श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. थोडं इकडे वळायचं आहे. टाळ्यांच्या गजरात होऊ द्या मित्रांनो. अशीच आमच्यावर तुमची माया सावली राहू द्या. असे तुम्हाला भरघोस यश मिळू द्या. आमच्या जय भवानी आंबेघर बैतरी ग्रुप यांच्या वतीनं तुमचं हार्दिक अभिनंदन. हॅलो, धन्यवाद सर. आमच्या पाहुण्यांचं मात्र स्वागत केलं जातं. तर पुन्हा एकदा तमाम आमचे मान्यवर आणि तमाम क्रीडा रसिक या मोठ्या व्यासपीठावर आमचे तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा जय भवानी आंबेघर पेंट मैत्री ग्रुप चषक 2025 च्या वतीनं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि सरळ घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातला शेवट सामना देखील आपण पाहतोय. एका बाजूला सिद्धिविनायक चाकण तर एका बाजूला वेश्वी. ही अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगेल. दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना असेल कारण याच्यामधून जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. टफ फाईट मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिला दिवस ज्यानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय सोयग 11 सावरसई, आपण आला असाल तर रिपोर्ट करायचा. तसेच दुसऱ्या दिवसामध्ये व्हाईट बॉल आलाय, 1 धाव जोडली जाईल. दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफाय झालाय तो कोरलवाडी संघ तुम्ही देखील आला असाल तर आम्हाला रिपोर्ट करायचा. तिसऱ्या दिवसामध्ये वाघाची वाडी संघाने मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. तर हे तिन्ही संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेत. ते आले असतील तर आम्हाला रिपोर्ट करायचा, आम्हाला कळवायचा की आम्ही आलोत. बोलतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू अजय गोलंदाजाला आपण पाहतो आणि ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू मात्र फेकलाय. वाईटनं मात्र खातं खोललाय चाकण संघाचं. प्रशांत आपण पाहतोय एक ताकदवर फलंदाज ताकदीचा वापर केला आणि अजयला मात्र आसमान दाखवलाय. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर प्रशांतनं मात्र चेंडूला बरोबर हेरला, बॅटच्या रनअप मध्ये घेतला आणि समोरला उडवला. 6 धावा इथून मात्र मिळतील. टोटल 7 धावा. पुन्हा एकदा अजय, पुन्हा एकदा ब्लास्ट, दुसरा ब्लास्ट. जेवढा वेगानं चेंडू फेकला तेवढाच वेगानं मात्र प्रशांतनं मात्र त्या वेगाला उत्तर दिला. चेंडू समालोचन तक्षावरून सीमापार झाला. षटकार. प्रशांतचं वादल इथून मात्र गोंगवायला सुरुवात. 2 ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा ओनसाइडला मन बनवला आणि हॅट्रिक इथून होईल पूर्ण. शटन पूल होता पॉवरफुल
सक्सेसफुल देखील झाला. चेंडू अगदी हवेला कवसनी आकाशाला कवसनी घालणारा हा लांब लचक षटकार. आता मात्र धाव फलक अगदी वेगानं वाढत चालल्या. जसं आपण एक्सिलेटरवर पाय देतो आणि जसा गाडीचा मीटर जो चालतो ना तसंच मात्र धाव फलक इथे मात्र अगदी वेगानं वाढत चाललाय. टोटल आपण पाहतो बिनबाद 19 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 19 धावा. प्रशांत ऑन द फायर मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉलाला त्यानंतर आक्रमण चढवलंय प्रशांतनं. अगदी शरीरापासून लांब ठेवलाय आणि भरपूर लांब ठेवलाय. पंच आमच्याकडे बोलतोय. वाईट चेंडू घोषित केला. एक धाव अतिरिक्त इथून जोडली जाईल आणि टोटल जण पोहोचेल बिनबाद 20. 2 षटकांचा मॅच असेल आणि पहिलं षटक सुरू आहे आणि हल्ला बोल केलाय प्रशांतनं. हल्ला चढवलाय अजयच्या विरोधात. ओलांदा कार्पेटला घासत कार्पेटला चाटत चेंडू मिड विकेटला हा चेंडू अडवला जातोय आणि एक धाव. एक धाव इथून मात्र मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली. या सुशांत स्ट्राईक वर येतोय. डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा ब्लास्ट सुशांतच्या बॅट मधून. चेंडूला जणू काही हाताला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. टोटल आपण पाहतोय बिनबाद 27 धावा. अजयचा मात्र अजयवर हल्ला चढवला. पुन्हा एकदा बॅट टू बॅट हा दुसरा ब्लास्ट. जसा एक धाव आली त्यानंतर सुशांत स्ट्राईक वर गेला आणि तो देखील आक्रमण चढवतोय. पहिलं षटक समाप्त झालाय आणि धाव फलकावर आपण पाहतोय बिनबाद 33 धावा. मी तर म्हणेन महागणं षटक हाताळलंय अजयनं. 6 चेंडू मध्ये 33 धावा. जे क्वालिफाय संघ झालेत त्यांनी आम्हाला रिपोर्ट करायचा. पहिला दिवस सोयग 11 सावरसई, दुसऱ्या दिवस कोरलवाडी, तिसऱ्या दिवस वाघाची वाडी. या तिन्ही संघांना आम्हाला रिपोर्ट करायचा. इथे टायमिंग व्यवस्थित नाहीये परंतु मिड विकेटला हा चेंडू फंबल पाहायला मिळतोय. एक धाव मात्र प्रशांत घेईल. या एकशा मदतीनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल बिनबाद 34 धावा. वार पलटवार सुरू आहे. कधी प्रशांत वार करतोय तर कधी सुशांत. सलामीची जोडे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ब्लास्ट. ऑन साइडला हा चेंडू. अगदी गती कमी होती आणि गतीचाच फायदा घेतला सुशांतनं. काय फटकेबाजी चालू आहे दोन्ही फलंदाजाकडून प्रशांत आणि सुशांत. राज गोलंदाज आपण पाहतोय. राजवर हल्ला चढवला सुशांतनं. पुढे येऊन पंच मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी झाला. चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. मॅच बॉल आलाय. सुशांतचा वादल इथून मात्र गोंगवायला सुरुवात झाली. आता सुशांतचं वादल इथं थांबवलं नाव घेत नाही. आता राजला देखील प्रश्न पडला की सुशांतचा वादल कसं थांबवायचा. सुचितचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. फटका फसला. डॉट बॉल आला. टोटल धाव फलकावर आपण पाहतोय 46 धावा.
46 धावा. पहिल्या षटकामध्ये 33 धावा आल्या. त्यानंतर राज गोलंदाज राजला देखील मार बसला. सुशांतनं मात्र अगदी हवाई हल्ला चढवला आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पन्नास आकडा पार झाला. 52 धावा. पुन्हा एकदा चौकार. छप्पन्न धावा. हॅलो हॅलो कोरवाडी आणि सावरसाई सुयोग 11 संघ सावरसाई या संघाच्या कर्जदारी टॉस होण्यासाठी यायचं आहे. कोरवाडी चला लवकर यायचं आहे लगेचच. सुयोग 11 सावरसाई टॉस होण्यासाठी यायचं आहे. कोरवाडी संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे लगेच टॉस होण्यासाठी. कोरवाडी या हा यावरती क्वालिफाय झालेला पहिला आणि दुसऱ्या दिशेचा संघ क्वालिफाय झालेला सुयोग 11 संघ सावरसाई आणि कोरवाडी या संघाचा टॉच उडून घ्यायचा आहे. सरपंच गोपाळसाहेब वाघमारे यांनी त्यांचा टॉच उडून घ्यायचा आहे. महत्वाचा सामना आहे आणि 56 धावा फलकावर आपण पाहतोय. सिद्धिविनायक एक चाकण संघाने मात्र बनवल्यात. 12 चेंडू मध्ये 56 धावा. काय टार्गेट सेट केलंय सुशांत आणि प्रशांतनं हे टार्गेट सेट केलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वेशवी संघाकडून ओलंदा कार्पेटला चेंडू घासत आलाय. सुयोग 11 सावरसाई संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचा. तर खातं ओपन झालं एका धावानं. चांगला बॉल आहे, चांगला टप्पा आहे. डॉट बॉल एका धावानं खातं खोललं. त्यानंतर डॉट बॉल आलाय. गोलंदाज मार्कवर सज्ज आपण पाहतोय चाकण संघाकडून अनंता. आणि 57 धावा इथून वेशवी संघाला बनवायचे आहेत. इथे फटका फसला. पहिला विकेट, पहिला धक्का बसला तो वेशवी टीमला. पहिला गडीबाद होतोय. किरण इथून बाद होतोय. नवीन फलंदाज जातोय विनोद. 56 धावा इथून पार करायच्या आहेत आणि दबाव आहे, प्रेशर आहे. विनोद आला. महत्वाचा सामना. याच्यामधून जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. परंतु चाकण संघाने मात्र 12 चेंडू मध्ये 56 धावा ठोकल्यात. या 57 धावा इथून बनवायच्यात आणि पहिली विकेट मात्र प्राप्त झाली. इथून बॉल उडवला
हवेमध्ये तो चेंडू फायर झालाय आणि झेलबाद. विकेट क्रमांक होईल दुसरा. विनोद चिपारी इथून होईल समाप्त. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला विलास. 57 धावा इथून पार करायच्या आहेत आणि धडपड मात्र सुरू आहे. विलासनं आल्या आल्या आक्रमण चढवला, चेंडूला लाभ केला, षटकार येतोय आणि धावा आपण पाहतोय. 2 गडी बाद 7 धावा. 7 धावा अजून 50 धावांची गरज आहे. 6 चेंडू 50. 6 चेंडू मध्ये 50 धावा होणं कठीण आहे. 6 षटकार मारले तरी ह्या धावा होणार नाहीत. मी तर म्हणेन हा सामना वन साइड पाहायला मिळेल. चाकणच्या बाजूने हा सामना झुकला. औपचारिकता फक्त बाकी आहे. व्हाईट बॉल. एक धाव जोडली जाईल. बॉलला उडवला. प्रयत्न सुरू आहेत परंतु आता खूप वेळ झाला. सुनीलनं बॅट टू बॅट हा दुसरा षटकार. आक्रमण चढवलंय परंतु खूप वेळ झालाय, खूप उशीर झालाय. 57 धावांचा पाठलाग करायचा होता वेश्वी टीमला परंतु पहिल्या षटकामध्ये धावा 6 आल्या. आता खूप उशीर झाला. सुनीलनं आता ठरवलंय की आम्ही हरलो तरी चालेल परंतु मैदान आम्ही गाजवणार. फुलटॉस. थर्डमॅनला हा चेंडू लॉप केला. चेंडू सीमा पार. चौकार येतोय आणि धावा धावफलकावर आपण पाहतोय. या चौकाराचं सहाय्यानं 25 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला वन बाउस पाहायला मिळतो. चौकार आणि 29 धावा बनवल्या होत्या. 57 धावांचा बाटला करताना आता मात्र पहिला सेमी फायनल होईल. तर आज या दिवसामध्ये आजचा हा रविवार